Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Miss N.S. Patil, will conduct today's session. In the today's session, we will discuss about the composition, properties, and applications of different alloys. आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर कंपोजिशन प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स म्हणजे एखादा अलॉय कुठल्या कंपोनंटपासून बनलेला आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि त्याचे युजेस, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे आपल्याला काय करायचं आहे डिस्कस करायचं आहे. फर्स्ट वी विल सी द कंपोजिशन प्रॉपर्टीज अँड ॲप्लिकेशन्स ऑफ फेरस अलॉय. In the previous session we have studied about the ferrous alloy and the non-ferrous alloy. Now we will discuss about the composition properties and applications of ferrous alloy. Plain carbon steel is an example of ferrous alloy which contain iron and carbon. बघा आपण फेरस अलॉय कोणाला म्हणतो, ज्यांच्यामध्ये आयर्न हा मेन कंपोनंट म्हणून प्रेझेंट असतो त्यांना आपण काय म्हणतो फेरस अलॉय. आणि त्याचे आपण एक्झाम्पल सुद्धा बघितलं होतं. कुठलं एक्झाम्पल आहे प्लेन कार्बन स्टील. आणि हा कशापासून बनलेला आहे, इट कंटेन्स मेनली आयर्न अँड कार्बन. याच्यामध्ये कुठले दोन एलिमेंट्स असतात आयर्न अँड कार्बन. प्लेन कार्बन स्टील इज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द पर्सेंटेज ऑफ कार्बन इंटू फॉलोइंग टाईप्स. आता हा जो प्लेन कार्बन स्टील आहे, हा जो अलॉय आहे त्याचं आपण कार्बनच्या पर्सेंटेजवरून पुन्हा काय करतो क्लासिफिकेशन करतो. बघा डिपेंडिंग अपॉन द पर्सेंटेज ऑफ कार्बन प्लेन कार्बन स्टील इज क्लासिफाईड इंटू 3 ग्रुप्स. बघा त्याचं 3 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केले. फर्स्ट वन इज अ लो कार्बन स्टील, अल्सो इट इज कॉल्ड ॲज अ माइल्ड स्टील. पहिला कार्बनचा टाईप कुठला आहे बघा, पहिला त्या अलॉयचा टाईप कुठला आहे बघा लो कार्बन स्टील, आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो माइल्ड स्टील. सेकंड वन इज अ मीडियम कार्बन स्टील अँड थर्ड वन इज अ हाय कार्बन स्टील. म्हणजे डिपेंडिंग ऑन द पर्सेंटेज ऑफ कार्बन आपण प्लेन कार्बन स्टीलचं 3 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं. दॅट इज लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील अँड हाय कार्बन स्टील. ओके, फर्स्ट वी विल सी अबाउट द लो कार्बन स्टील ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज माइल्ड स्टील. त्यालाच आपण सॉफ्ट स्टील सुद्धा म्हणू शकतो. इट कंटेन्स द कार्बन कंटेंट दॅट इज 0.05 to 0.3%. याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण सगळ्यात कमी आहे, ते किती आहे 0.05 to 0.3%. इट इज सॉफ्ट, मॅलिएबल, डक्टाईल अँड टफ. तो कसा आहे बघा सॉफ्ट आहे, मॅलिएबल आहे. मॅलिएबल अँड डक्टाईल म्हणजे आपण त्याच्यापासून शीट्स किंवा वायर्स काय करतो इझिली तयार करू शकतो. अँड इट इज टफ, तो टफसुद्धा आहे. रिस्पॉन्स टू द हीट ट्रीटमेंट म्हणजे तो हीट ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतो. म्हणजे काय त्याचं हीट ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण हार्डनेस काय करू शकतो चेंज करू शकतो. लक्षात आलं का. देन सुटेबल फॉर वेल्डिंग, आपण त्याचं काय करू शकतो वेल्डिंग करू शकतो. अँड हॅज लो टेन्साईल स्ट्रेंथ, हा सॉफ्ट आहे बघा माइल्ड स्टील आहे, त्याचा हार्डनेस कमी असतो म्हणजे ह्याची टेन्साईल स्ट्रेंथ थोडीशी काय आहे कमी आहे. मग युजेस काय आहेत बघा या लो कार्बन स्टीलचे. इट इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ सॉफ्ट वायर फॉर रोप, चेन्स, रायवेट्स, बोल्ट्स, नेल्स अँड बॉयलर ट्यूब्स. बघा सॉफ्ट वायर्स बनवण्यासाठी वापर करू शकतो किंवा वायर्स फॉर रोप म्हणजे आपण रोप बनवतो बघा दोरखंड असतो दोरीचा रोप, तसंच मेटलचं सुद्धा आपण रोप बनवतो. मग त्या रोपला बनवण्यासाठी ज्या वायर्स आहेत त्या वायर्स बनवण्यासाठी सुद्धा आपण लो कार्बन स्टीलचा वापर करू शकतो. अगेन इट इज यूज फॉर द चेन, रायवेट्स, बोल्ट्स, नेल्स, बॉयलर ट्यूब्स. चेन्स बनवण्यासाठी जे काय आपले नट बोल्ट्स असतील ते बनवण्यासाठी आपण काय करू शकतो लो कार्बन स्टीलचा यूज करू शकतो. नाउ सेकंड वन इज द मीडियम कार्बन स्टील. ओके, अँड द पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 0.3 to 0.6%. मीडियम कार्बन स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे 0.3 to 0.6. बघा इट इज हार्डर अँड टफर दॅन माइल्ड स्टील. म्हणजे या स्टीलपेक्षा लो कार्बन स्टीलपेक्षा हा काय आहे हार्ड आहे आणि थोडासा टफ पण आहे, कारण त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण काय आहे बघा ह्याच्यापेक्षा इथं कार्बनचं प्रमाण जास्त आहे. कॅन बी हार्डन बाय हीट ट्रीटमेंट, आपण याचं सुद्धा हार्डनेस काय करू शकतो वाढवू शकतो बाय अप्लाइंग द सुटेबल हीट ट्रीटमेंट. फेअरली गुड फॉर वेल्डिंग, आपण याचं काय करू शकतो वेल्डिंग करू शकतो, पण लो कार्बन स्टीलसारखं त्याचं इझिली आपण काय करू शकत नाही वेल्डिंग करू शकत नाही. हॅज हाय टेन्साईल स्ट्रेंथ दॅन माइल्ड स्टील. ओके, माइल्ड स्टील जो आहे सॉफ्ट स्टील जो आहे त्याच्यापेक्षा ह्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय असते हाय असते. अँड इट इज शॉक रेजिस्टंट, हा जो मीडियम कार्बन स्टील आहे तो काय आहे शॉक रेजिस्टंट सुद्धा
आहे. आता याचे या प्रॉपर्टीज असल्यामुळे युजेस कुठे कुठे आहेत बघा. रेल रोड्समध्ये आपण यूज करू शकतो. रेल्वेचे जे ट्रॅक्स असतात, रेल ट्रॅक्स, ते ट्रॅक्स बनवण्यासाठी असतील. व्हील्स असतील, ॲक्सेल्स असतील, 4 व्हीलरला खाली ॲक्सेल्स असतात बघा, त्याचे व्हील कनेक्ट करण्यासाठी. फिश प्लेट असतील, आर्मेचर असतील, क्रँक शाफ्ट्स असतील, टर्बाईन रोटर्स असतील, स्प्रिंग्ज असतील, गन पार्ट्स असतील अँड मशीन पार्ट्स असतील. तर या ठिकाणी आपण काय करतो, म्हणजे मशीनचे पार्ट्स बनवण्यासाठी, गनचे पार्ट्स बनवण्यासाठी, मेटलच्या स्प्रिंग्स बनवण्यासाठी, किंवा फिश प्लेट, आर्मेचर अँड क्रँक शाफ्ट्स यासारख्या ठिकाणी आपण काय करतो, मीडियम कार्बन स्टीलचा वापर करतो. कारण त्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे, माइल्ड स्टीलपेक्षा, लो कार्बन स्टीलपेक्षा जास्त आहे. त्याचा हार्डनेससुद्धा लो कार्बन स्टीलपेक्षा काय आहे, जास्त आहे. नाव लास्ट वन इज अ हाय कार्बन स्टील अँड द पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 0.6 to 1.5%. याच्यामध्ये कार्बनचं जास्त प्रमाण सगळ्यात जास्त आहे, म्हणून ह्याला आपण नाव काय दिलं आहे, हाय कार्बन स्टील. आणि ते कार्बनचं प्रमाण किती आहे, 0.6 to 1.5%. ओके. Now we will see the properties of this high carbon steel. It is quite hard, resistant to the wear, hence it can produce a keen cutting edge. बघा, म्हणजे काय आहे, तो हार्ड आहे, त्याची लगेच पटकन काय होत नाही, झीज होत नाही, म्हणून याला आपण एवढं शार्पली काय करू शकतो, फाईन कटिंग एज, त्याची शार्प आपण त्याला काय करू शकतो, एज देऊ शकतो. कॅन बी इम्पार्टेड डिझायर्ड हार्डनेस बाय हीट ट्रीटमेंट. आपण त्याला योग्य अशी हीट ट्रीटमेंट देऊन काय करू शकतो, त्याचा हार्डनेस काय करू शकतो, चेंज करू शकतो. आपल्याला जसा पाहिजे, जितका पाहिजे तितका हार्डनेस आपण त्याला देऊ शकतो. इट इज अनवेल्डेबल. आपण वेल्डिंग याचं करू शकत नाही. जर 2 हाय कार्बन स्टीलचे पीसेस असतील आपल्याकडे, तर त्यांना आपण वेल्डिंगनी काय करू शकत नाही, जॉईन करू शकत नाही. इट हॅज हाय टेन्साईल स्ट्रेंथ. ह्याची सगळ्यात जास्त बघा, इट हॅज हाय टेन्साईल स्ट्रेंथ, म्हणजे सगळ्या ह्या 3 टाईप्समध्ये हाय कार्बन स्टीलची टेन्साईल स्ट्रेंथ काय असते, सगळ्यात जास्त असते. बघा, आता ह्याचे युजेस काय आहेत बघा. वूड वर्किंग टूल्स, मेकिंग फाइल्स, चिझल्स, सॉज, ड्रिल्स अँड मेटल कटिंग टूल्स फॉर लेथ्स, कटर, नाईव्स, सॉज, ब्लेड्स, रेझर्स. बघा, म्हणजे वूड वर्किंग टूल, लाकडावरती काम करणारे जी काय अवजार आहेत, आपण भरपूर बघतो डेली लाईफमध्ये सुद्धा. सॉज असतात, ड्रिल्स असतात, ड्रिलिंग करण्यासाठी असेल, किंवा करवतसारखे आपण इन्स्ट्रुमेंट वापरत असतो, किंवा काही मेटल्स कटिंग टूल. आता मेटलला कट करायचं आहे म्हणजे त्याच्याकडे किती हार्डनेस असला पाहिजे बघा, किती स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे मेटल कटिंग टूल्स बनवण्यासाठी किंवा वूड वर्किंग टूल्स बनवण्यासाठी आपण हाय कार्बन स्टीलचा काय करू शकतो, वापर करू शकतो. In this way, plain carbon steel is classified into low carbon steel, medium carbon steel and high carbon steel on the basis of percentage of carbon. आता परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन माइल्ड स्टील. तर तिथं आपल्याला हे आन्सर द्यावं लागेल. डॉट डॉट इज द पर्सेंटेज ऑफ कार्बन इन हाय कार्बन स्टील. तर तिथं आपल्याला योग्य अशी उत्तरं सिलेक्ट करावी लागतील. ओके. नाव we will see the composition properties and applications of few non-ferrous alloys. Okay, first one is a brass. Brass आपण डिस्कस करूया. Brass is an alloy of copper आणि zinc. Brass हा कशाचा alloy आहे बघा, copper and zinc चा alloy आहे. The properties of copper and zinc can be varied according to the uses of brass. The proportions of copper and zinc can be varied according to the uses of brass. म्हणजे या दोघांच्या पासून जो अलॉय तयार होणार आहे ब्रॉस, त्याचा आपण उपयोग कुठं करणार आहोत याच्यावरून आपण त्यांची पर्सेंटेज काय करू शकतो, चेंज करू शकतो किंवा बदलू शकतो. जनरल कंपोजिशन काय आहे बघा ब्रासचं. जनरल कंपोजिशन ऑफ ब्रास इज इट कन्सिस्ट ऑफ कॉपर 60 to 90% अँड झिंक 40 to 10%. म्हणजे कॉपरची पर्सेंटेज याच्यामध्ये 60 to 90% असू शकते आणि झिंकची 40 to 10%. म्हणजे जसं आपल्याला ब्रास यूज करायचं आहे त्यानुसार आपण या प्रपोर्शन्समध्ये काय करू शकतो, त्यांचं प्रमाण काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो. ओके. नाव वी विल सी द प्रॉपर्टीज. इट हॅज लो मेल्टिंग पॉईंट दॅन कॉपर अँड झिंक. म्हणजे ब्रास हा जो अलॉय तयार होतो त्याचा मेल्टिंग पॉईंट हा त्याचे कॉम्पोनंट्स कॉपर आणि झिंक यांच्यापेक्षा सुद्धा काय आहे, कमी आहे. इट हॅज ग्रेटर स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, मशिनेबिलिटी दॅन प्युअर कॉपर. म्हणजे याची स्ट्रेंथ असेल, ती स्ट्रेंथ काय आहे त्याची प्युअर कॉपरपेक्षा जास्त आहे. ड्युरेबिलिटी, मशिनेबिलिटी. ड्युरेबिलिटी म्हणजे तो जास्त दिवस काय करू शकतो, टिकून राहतो.
आणि म्हणजेच काय, त्याची झीज वगैरे लवकर होत नाही. आणि मशीनॅबिलिटी म्हणजे आपण त्याला कुठल्याही मशीन पार्टच्या शेपमध्ये इझिली काय करू शकतो, कट करू शकतो. लक्षात आलं. म्हणजे त्याची मशीनॅबिलिटी असेल, ड्युरेबिलिटी असेल किंवा त्याची स्ट्रेंथ असेल, ही प्युअर कॉपरपेक्षा काय आहे, जास्त आहे. इट हॅज गुड करोजन रेजिस्टन्स अगेन्स्ट द वॉटर. आणि हा ब्रास जो अलॉय आहे त्याचं करोजनसुद्धा होत नाही. तो कसा आहे, करोजन रेजिस्टंट आहे. Now we will see the uses of this brass. Okay, it is used for making rivets, screws, plumbing fittings, hardwares, gears, battery caps, etc. बघा हा जो ब्रास अलॉय आहे त्याचा आपण रायवेट्स, बोल्ट्स वगैरे बनवण्यासाठी वापरू शकतो, स्क्रू बनवण्यासाठी वापरू शकतो, प्लंबिंग फिटिंग्स म्हणजे प्लंबिंग फिटिंगमध्ये जे काही आपण वापरत असतो ते बनवण्यासाठी सुद्धा आपण वापरतात. काही हार्डवेअर्समध्ये, गिअर्समध्ये आणि बॅटरीच्या कॅप्स बनवण्यासाठी काय करतात, ब्रासचा उपयोग करतात. ड्यू टू ब्राईट गोल्ड लाईक अपीरन्स इट इज यूज फॉर कास्टिंग, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड चीप ज्वेलरीज. बघा आता या इमेजेसमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा गोल्ड, सोन्यासारखा कलर दिसतो, गोल्डन कलर आहे, म्हणून त्याला काय केलं तर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स बनवण्यासाठी किंवा चीप ज्वेलरीज, आपण इमिटेशन ज्वेलरी म्हणतो, किंवा स्वस्तातले जे दागिने असतात, डुप्लिकेट ज्वेलरी बनवण्यासाठी सुद्धा ब्रासचा उपयोग करू शकतो. इट इज यूज इन मेकिंग युटेन्सिल्स अँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. बघा युटेन्सिल्स बनवण्यासाठी किंवा काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी आपण काय करू शकतो, ब्रासचा उपयोग करू शकतो. Now we will see the next alloy, that is bronze. Bronze is an alloy of copper and tin. Bronze कुणाचा alloy आहे, copper and tinचा alloy आहे, and it consists of copper 88% and tin 12%. म्हणजे ब्रॉन्झमध्ये कॉपरचं प्रमाण 88% आहे आणि टिनचं प्रमाण किती आहे, 12% आहे. इट इज स्ट्रॉंगर, हार्डर अँड टफ अलॉय. हा काय आहे, स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे आणि टफ अलॉय आहे. इट इज डक्टाईल म्हणजे आपण त्याच्यापासून काय करू शकतो, वायर्स तयार करू शकतो. इट इज रेजिस्टंट टू द करोजन अँड विअर. म्हणजे हा करोजन रेजिस्टन्स आहे, त्याचं तो गंजत नाही आणि प्लस तो कसा आहे, विअर रेजिस्टन्स पण आहे, म्हणजे त्याची झीजसुद्धा काय होत नाही, लवकर होत नाही. इट कॅन बी इझिली कास्टेड अँड मशीन. म्हणजे आपण त्याला कुठलाही शेप काय करू, कास्टिंग म्हणजे काय, कुठलाही शेप देणं, डिझायर्ड शेप देणं. मग ब्रॉन्झ अलॉयचं कास्टिंग आपण काय करू शकतो, व्हेरी इझिली करू शकतो. आणि इट कॅन, त्याला आपण कुठलाही शेप, मशीन म्हणजे काय, कुठलाही शेप आपण काय करू शकतो, इझिली त्याला देऊ शकतो. Now we will see the uses of bronze. It is used in architecture for the structural and design elements. बघा आर्किटेक्चरमध्ये आपण विचारतो, त्याला वापरतो वेगवेगळे स्ट्रक्चर्स, डिझाईन्स बनवण्यासाठी. इट इज यूज इन मेकिंग युटेन्सिल्स अँड स्टॅच्यूज, कॉईन्स एक्सेट्रा. म्हणजे स्टॅच्यूज वगैरे, पुतळे वगैरे बनवण्यासाठी असतील किंवा काही घरी आपण जे वापरतो ती भांडी वगैरे बनवण्यासाठी, कॉईन्स वापरण्यासाठी काय करतात, त्याचा वापर करतात. In musical instruments like saxophones, piano, singing balls, gong bells, etc. म्हणजे जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, सॅक्झोफोन असेल, पियानो असेल किंवा सिंगिंग बाउल्स असतील, गॉंग बेल्स असतील, त्यांच्या ठिकाणी तिथं आपण काय करू शकतो, त्यांना बनवण्यासाठी ब्रॉन्झचा वापर करू शकतो. काही फिटिंगसाठी जे असे प्लंबिंग फिटिंग वगैरे असेल तिथंसुद्धा आपण याचा काय करू शकतो, वापर करू शकतो. नाव थर्ड वन इज अ ड्युरॅल्युमिन. ओके, आता नावावरूनच आपल्याला लक्षात येते की हा कशापासून बनलेला असू शकतो, ॲल्युमिनियम. ओके, ड्युरॅल्युमिन इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट अलॉय ऑफ ॲल्युमिनियम. तो कोणाचा अलॉय आहे, ॲल्युमिनियमचा अलॉय आहे. अँड द कंपोजिशन इज, इट कन्सिस्ट ऑफ ॲल्युमिनियम 95%, कॉपर 4%, मॅग्नेशियम 0.5% अँड मँगनीज 0.5%. म्हणजे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि मँगनीज काय असतात, प्रेझेंट असतात. ॲल्युमिनियम सगळ्यात जास्त म्हणजे 95% असतो, कॉपरचं प्रमाण 4% आहे, मॅग्नेशियम 0.5 अँड मॅंगनीजसुद्धा 0.5% इतकं प्रेझेंट असतं. नाऊ वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ ड्युरॅल्युमिन. इट इज लाईट, ड्युरेबल, करोजन रेजिस्टन्स अँड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ड्युरॅल्युमिन बघा लाईट आहे, वजनाने काय आहे, तो हलका आहे. ड्युरेबल म्हणजे जास्त दिवस टिकून राहतो. करोजन रेजिस्टंट आहे, त्याचं करोजनमुळे झीजसुद्धा होत नाही. अँड इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यातनं हीट आणि करंट काय होतो, पास होतो. इट इज ॲज स्ट्रॉंग ॲज माइल्ड स्टील दो इट्स डेन्सिटी इज 1/3 दॅट ऑफ स्टील. ओके, म्हणजे माइल्ड स्टील, स्टील हा आयर्नपासून बनलेला आहे,
म्हणजे माइल्ड स्टील जितका स्ट्रॉंग आहे तितका हा ड्युरॅल्युमिनसुद्धा स्ट्रॉंग आहे. जरी त्याची डेन्सिटी ड्युरॅल्युमिनची डेन्सिटी ही 1/3 ऑफ डेन्सिटी ऑफ स्टील आहे. स्टीलच्या डेन्सिटीच्या 1/3 त्यांची डेन्सिटी जरी असली तरी ड्युरॅल्युमिन हा ॲज स्ट्रॉंग ॲज स्टील आहे. म्हणजे स्टील इतकाच काय आहे तो स्ट्रॉंग आहे. Its tensile strength can be raised by heat treatment up to 2000 kg per centimeter square without affecting ductility. म्हणजे त्याची आपण टेन्साईल स्ट्रेंथ काय करू शकतो, वाढवू शकतो. बाय हीट ट्रीटमेंट लोड कॅरी करण्याची क्षमता आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. आणि विदाउट अफेक्टिंग डक्टिलिटी म्हणजे त्याची डक्टिलिटी अफेक्ट होत नाही. इट कॅन बी इझिली वर्क अँड पजेस हाय मशीनॅबिलिटी. त्याच्यावरती आपण इझिली काय करू शकतो, त्याला कुठल्याही शेपमध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. These all the properties of duralumin. Now we will see the uses or applications of duralumin for making aeroplane, automobile and locomotive parts as alclad sheets. बघा, एरोप्लेनचे पार्ट्स बनवण्यासाठी किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये गाड्यांचे पार्ट्स बनवण्यासाठी आपण काय करू शकतो, अल्कलॅड शीट्सच्या फॉर्ममध्ये ड्युरॅल्युमिनला वापर करू शकतो. कारण का, तो लाईट इन वेट आहे प्लस कोरोजन रेजिस्टंट आहे, म्हणून त्याला आपण इथं वापरू शकतो. इन मेकिंग केबल्स, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट अँड फ्लोरोसंट ट्यूब्स, कॅप्स. बघा, मेकिंग केबल्स, वायरसुद्धा बनवू शकतो आपण त्याच्या. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे सर्जरीसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट वापरले जातात ते इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी किंवा फ्लोरोसंट ट्यूब्समध्ये ह्याचा वापर करतात. फॉर मेकिंग रायवेट्स, बार्स, बॉडी ऑफ व्हेकल्स अँड हाऊसिंग केसेस एक्सेट्रा. म्हणजे रायवेट्स बनवण्यासाठी, रायवेट्स बोल्ट्स बनवण्यासाठी, रॉड बनवण्यासाठी किंवा काही व्हेकलचे पार्ट्स बनवण्यासाठी आपण काय करू शकतो, ड्युरॅल्युमिनचा वापर करू शकतो. The next is the tin man solder. It is low melting alloy of tin and lead. हा कुणाचा अलॉय आहे बघा, टीन आणि लेडचा अलॉय आहे आणि त्याचा मेल्टिंग काय आहे, मेल्टिंग पॉईंट काय असतो, कमी असतो. इट्स कॉम्पोजिशन इज इट्स कन्सिस्ट ऑफ टीन 66% अँड लेड 34%. टीनचा अमाऊंट किती आहे त्याच्यामध्ये, 66 आहे आणि लेडचं किती आहे, 34% आहे. Now we will see the properties of tin man solder. It melts at 180 degree Celsius. Tin man solder चा melting point किती आहे, 180 degree Celsius. It is an ordinary solder consisting of tin and lead in the ratio of 2:1. आपण त्याला सोल्डरिंगसाठी वापरू शकतो. सोल्डरिंग म्हणजे फॉर जॉईनिंग ऑफ 2 आर्टिकल्स, 2 मेटॅलिक आर्टिकल्सना जॉईन करण्यासाठी आपण वापरू शकतो सोल्डर्स. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण सोल्डर म्हणून वापरणार आहे त्यावेळी टीन आणि लीडचं प्रपोर्शन किती असतं, 2:1 असतं. 2:1 प्रमाणामध्ये आपण त्याचं कंपोजिशन त्यावेळी असणार आहे. अँड युजेस ऑफ दिस अलॉय इज इट इज मेनली यूज फॉर जॉईनिंग टीन आर्टिकल्स. टीनच्या आर्टिकल्स जॉईन करण्यासाठी आपण काय करतो, टीन मॅन सोल्डर वापरतो. वुड्स मेटल, इट इज इझिली फ्युजिबल अलॉय ऑफ लीड. म्हणजे इझिली फ्युजिबल, लगेच मेल्ट होतो असा अलॉय आहे. अँड द कंपोजिशन इट कन्सिस्ट ऑफ बिस्मथ 50%, लेड 25%, टीन 12.5 अँड कॅडमियम 12.5. याच्यामध्ये बिस्मथ किती असतो, 50% असतो, लेड 25% असतो, टीन 12.5 अँड कॅडमियम 12.5. आता एक्झामिनेशनमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये हे कॉम्पोजिशनसुद्धा एक्झॅक्टली विचारलं जाऊ शकतं. डॉट डॉट इज द कॉम्पोजिशन ऑफ वुड्स मेटल. आणि त्यावेळी आपल्याला हे पर्सेंटेज काय करावे लागतील, ॲक्युरेटली सिलेक्ट करावे लागतील. ओके, नाऊ द प्रॉपर्टीज ऑफ वुड्स मेटल. इट्स मेल्टिंग पॉईंट इज 71 डिग्री सेल्सिअस. म्हणजे किती कमी टेम्परेचरला तो मेल्ट होतो बघा, 71 डिग्री सेल्सिअसला तो काय होतो, मेल्ट होतो. नाऊ वी विल सी द युजेस ऑफ दिस अलॉय. फॉर मेकिंग सेफ्टी प्लग्स ऑफ प्रेशर कुकर, बॉयलर्स, फायर अलार्म्स, ॲटोमॅटिक वॉटर स्प्रिंकलर्स. बघा इथं ह्याला कशासाठी वापरतात वुड्स मेटलला, तर सेफ्टी प्लग्स ऑफ प्रेशर कुकरचे सेफ्टी प्लग्स बनवण्यासाठी. बॉयलरमध्ये वापरतो आपण फायर अलार्म्स, म्हणजे काही अलार्म्स बसवलेले असतात बघा फायर डिटेक्ट करण्यासाठी. जर एखाद्या ठिकाणी फायर ॲक्सिडेंट काय तर झाला तर ते अलार्म्स बज व्हायला लागतात, अलार्म वाजायला लागतात. तर अशा फायर अलार्म्समध्ये आणि ॲटोमॅटिक वॉटर स्प्रिंकलरमध्ये आपण काय करतो, याचा वापर करतो. ॲज अ सॉफ्ट सोल्डर फॉर जॉईनिंग 2 मेटॅलिक पार्ट्स. 2 मेटल्सना जॉईन करण्यासाठी आपण सोल्डरिंग
करू शकतो. आता काही वेळेला आपण बघितलं असेल बघा, जे इलेक्ट्रिशियन्स असतात वेल्डिंग करत असताना काय करत असतात, एक मेटलची वायर वापरत असतात आणि तिला मेल्ट करून ते 2 मेटल्सना काय करत असतात, जॉईन करत असतात. आता इथं जी मेटलची वायर असते म्हणजेच ती काय असते, यासारख्या अलॉयची वायर असते, जी आपण इझिली मेल्ट करून काय करू शकतो, 2 मेटॅलिक पार्ट्सना जॉईन करण्यासाठी वापरू शकतो. दॅट इज इट इज यूज ॲज अ सॉफ्ट सोल्डर. ॲज अ कास्टिंग डेंटल वर्कमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. फॉर टेकिंग इम्प्रेशन्स ऑफ कॉईन्स अँड मेडल्स. आता इथे तुम्हाला कॉईन दिसतं बघा आणि याच्यावरती काय काय लिहिलेलं आहे, मेटल्स असेल किंवा, तर हे जे इम्प्रेशन्स आहेत ते इम्प्रेशन्स घेण्यासाठी आपण काय करू शकतो, या अलॉयचा वापर करू शकतो. इन फ्यूज वायर्स, ओके, फ्यूज वायर्स बनवण्यासाठी सुद्धा, म्हणजे इझिली मेल्ट होणाऱ्या, इझिली फ्यूज होणाऱ्या वायर्स आपण बनवण्यासाठी या अलॉयचा वापर करू शकतो. ओके. In this way, today we have studied about the composition, properties and applications of various types of alloy.